पाणी लिकेज होण्याच्या कारणावरून जबरी मारहाण केल्याची घटना नाट्यगृहासमोर घडली आहे। सदर घटना दिनांक 22/6/2024 रोजी दुपारी 4 वाजता घडली असून दिनांक 23/6/2024 रोजी 12:17 दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी माहिती आज दिनांक 24 रोजी सोमवारी दुपारी 3 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या तानाजी हार्डवेअर दुकान येथे नाट्यगृहासमोर या ठिकाणी फिर्यादी व त्यांचा भाऊ असे दोघेजण तानाजी हार्डवेअर दुकानाच्या फॅनवरचे काम करण्यासाठी गेले असताना फिर्यादीचा भाऊ प्रमोद पांचाळ यांना विचारले की पाणी कसे काय लिकेज होत आहे। तेव्हा आरोपी यांनी त्यांना म्हणाला की तू कोण मला सांगणार, असे आरोपीने फिर्यादीच्या भावाला शिव्या देऊन मारहाण केली। तसेच त्यांच्यात छोटासा वाद झाला आणि सदर वादाचा राग मनात धरून आरोपीने सदर ठिकाणी व 4 अनोळखी इसम यांना बोलावून तसेच त्या ठिकाणी फिर्यादीचा भाऊ प्रमोद पांचाळ या साईडवर पडलेले लोखंडी पाईपने हातावर, पाठीवर, मांडीवर, नाकावर मारले। त्याच्या भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादी तेथे आले व त्याचे भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यातील एका अनोळखी इसमाने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर डोळ्याच्या खाली मारून जखमी केले। म्हणून या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय यशवंतराव पांचाळ वय 32 वर्षे, व्यवसाय सुतारकाम, राहणार अंकुशनगर, बीड यांच्या फिर्यादीवरून युसुफ मिर्झा व 4 अनोळखी इसम यांच्या विरोधामध्ये कलम 324, 504, 143, 147, 148, 149 भादवीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करत आहेत।